नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे एक्स्टर SX नाईट एडिशन CNG मध्ये. या गाडीचा पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू आपण करणार आहोत. गाडी कशी आहे, काय आहे, सगळं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारची तुम्हाला रिमोट की भेटते या गाडीमध्ये. बघू शकता, लॉक, अनलॉक अँड बूट. अनलॉक करायला ऑप्शन आहे. लॉक, अनलॉक अँड बूट अनलॉक करायला ऑप्शन आहे. विशेष म्हणजे ड्युअल हॉर्न सेटअप दिलेला आहे, म्हणून मी ही आतमध्ये आता गाडी आहे तर हॉर्न खूप आवाज करतो, म्हणून हे बंद करून ठेवलं. हे दोन्ही बटन दाबून ठेवा. सेम टाईमला हॉर्न आहे तो बंद होऊन जाईल, म्हणजे लॉक अनलॉक करताना गाडी आवाज करणार नाही. चला बोलूया पुढे काय आहे. नाईट एडिशनमध्ये काय काय चेंजेस केले बघू शकता. पहिला एक्स्ट्राचा जो लोगो आहे, होंडाचा लोगो आहे, तो कम्प्लिटली ब्लॅक आउट केलेला आहे. ओके, रेड इन्सर्ट तुम्ही बंपरवर पाहू शकता. हॅलोजनमध्ये इंडिकेटर, हॅलोजनमध्ये प्रोजेक्टर लाईट्स भेटणार आहेत समोर. LED मध्ये DRL आणि हे तुमचे H शेपमध्ये मित्रांनो DRL आहेत. आणि ओके, हॅलोजनमध्ये तुम्हाला इंडिकेटर पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचा फ्रंट प्रोफाईल आहे. साईड प्रोफाईलबद्दल बोलत झालं तर हा टायर सेक्शन आहे. 175/60 R15चे टायर सेक्शन आहे. कॅलिपर तुम्हाला रेड इन्सर्ट्समध्ये बघायला भेटतील. आणि या व्हील, ओके, हा व्हील कवर आहे. स्टाईल रिम्समध्ये तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे. 185 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. ओके, बॉडी कलर, मिरर अँड इंडिकेटरसुद्धा तुम्हाला वॉरियमवर पाहायला मिळेल. ओके, क्लॅडिंग इथे तुम्ही बघू शकता साईडला. ठीक आहे, देन रूफ रेल्स ब्लॅकमध्ये. ओके, इथे थोडं टेक्स्चर दिलेलं आहे ॲडिशनली अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आहे. पुढे डिस्क, पाठीमागे ड्रम, मॅकफर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पुढे आणि पाठीमागे टॉर्जन बीमचे सस्पेन्शन दिलेले आहेत मित्रांनो. डबल ट्विस्ट बीमचे आहेत. तर याच्यामध्ये ना पाठीमागे सस्पेन्शन बसल्यासारखं लोकांना फील येतं, बट ॲटसच असा काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही आहे. चला पाठीमागे काय आहे त्याच्याबद्दल बोलूया. ओके, हा याचा रिअर प्रोफाईल मित्रांनो. CNGचं स्टिकर. ओके, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, शार्कविन अँटिना, डिफॉगर दिला, वेपर वॉशर नाही आहे. होंडाचा लोगो जो आहे ब्लॅकआउट आहे. अगेन इथे टेक्स्चर आहे. कॅमेरा, 2 हॅलोजन लाईट दिलेले आहेत लायसन्स प्लेटला. रेड इन्सर्ट. ओके, अगेन इथे तुम्हाला विंडो रिअर टेलगेटवर बघायला भेटेल नाईट एडिशनची बॅजिंग. ओके, 2 रिफ्लेक्टर्स आणि 2 सेन्सर्स पाठीमागे दिले आहेत की अशा प्रकारे. बरं, याच्यामध्ये LEDमध्ये टेल लाईट्स, हॅलोजनमध्ये इंडिकेटर, हॅलोजनमध्ये रिव्हर्स लाईट मिळणार आहे. एच शेपमध्ये पुढे पण दिलेले आहे. तर बूट ओपन करायला बटन दिले, यूज करा. ओके, हायड्रॉलिक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर टोटल नियर अबाउट 200 लिटरचा बूट स्पेस याच्यामध्ये राहून जातो मित्रांनो. आता तुम्हाला याच्यामध्ये स्पेअर टायर भेटत नाही, पण तो स्पेअर टायर काढून तुम्हाला इथे ओके ट्विन CNG सिलेंडरची इथे सोय करण्यात आलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे 30 लिटरचं CNG सिलेंडर कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे बूट स्पेस राहून जातो. एक फॅमिली सामान आरामात येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबिलिटी किट भेटते, ज्याचा यूज करून तुम्ही पंक्चर काढू शकता, हवा पण सुद्धा भरू शकता. तर अशा प्रकारे रिअर प्रोफाईल आहे. आता तुम्हाला मी शॉर्टमध्ये आतमध्ये काय आहे ते पण दाखवतो. गाडी लॉक अनलॉक करण्यासाठी तिकडे सगळे पॉवर विंडोचे बटन. ड्रायव्हर साईड विंडो आहे ते बहुतेक 1 टच डाऊन असणार आहे. चला चेक करूया. ओके, 1 टच डाऊन आहे, 1 टच अप नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. पॉवर विंडो लॉक करायला ऑप्शन, गाडी लॉक करायला मिरर, फोल्ड अनफोल्ड आणि ॲडजस्ट करायला सुद्धा ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. हाईट ॲडजस्टेबल सीट्स आहेत या मित्रांनो. लेदर सीट्स मित्रांनो भेटणार आहेत विथ फॅब्रिक्स, रेड इन्सर्ट, रेड पायपिंग, रेड स्टिचिंग इथे देण्यात आलेले आहे. हाईट ॲडजस्टेबल सीट्स, एक्स्ट्राचे तुम्हाला स्कफ प्लेट, स्किट प्लेट भेटणार इथे. ओके, अँड देन फ्युएल ओपन करायला ऑप्शन. 60 लिटरची वॉटर कॅपॅसिटी, 35-37 लिटरच्या आसपास पेट्रोलची कॅपॅसिटी राहणार आहे. इथे ट्रॅक्शन कंट्रोल, CNG टू पेट्रोल कन्वर्ट करायला स्विच, हेडलॅम्प लेवलिंगचा ऑप्शन, रेड इन्सर्ट ऑन AC वेंट्स. हे स्टेअरिंग आहे. आतमध्ये बसून तुम्हाला दाखवतो अजून काय काय याच्यात दिलेलं आहे. ओके, अशा प्रकारे आहे स्टेअरिंग. बघू शकता, फक्त टिल्ट ॲडजस्टमेंट, टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, अगेन इथं टेक्स्चर पूर्ण ब्लॅक इंटेरियर बनवलेलं आहे. ऑटोमॅटिक AC, USB कनेक्टिव्हिटी, 12V पॉवर सॉकेट आणि C टाईपची सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे. वायरलेस चार्जिंग ऑप्शन इथे नाही आहे. रेड इन्सर्ट इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. 8 इंचची टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड टोपो, ॲपल कारप्लेचे तुम्हाला भेटणार, वायरलेस नाही आहे. ओके, हे लक्षात राहू द्या. देन लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल, राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल. हेडलॅम्प ऑटोमॅटिक नाही आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. अगेन इथे तुम्हाला बघू शकता हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल क्लस्टर आहे. हे स्विचेस आहेत सगळे. लेफ्ट साईडचे स्विचेस आहेत ते इन्फोटेनमेंटचे, राईट साईडचे स्विच आहे ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे. हे बटन आहे, यूज करून ॲक्सेस करू शकता करंट इन्फॉर्मेशन. ओके, इथे बघा, इथं सिन्स रिफ्युएलिंगचं इन्फॉर्मेशन आहे अँड सिन्स लास्ट रिसेटचं आहे. ओके, एवढी इन्फॉर्मेशन आहे. त्याच्या पुढे ड्रायव्हर असिस्ट क्लस्टर,
अँड TPMS प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ओके, आता आपण क्लस्टरमध्ये काय आहे थीम दिलेले आहेत. आयस रोड वॉर्निंगसुद्धा आहे. कन्व्हिनियन्स सर्व्हिस इंटरवर सेट करू शकता. ओके, ब्लॅक बाकी नॉर्मल सेटिंग्सच आहेत. इल्युमिनेशन, ओके, हेडलॅम्प टाइम आउट येस दिलेला आहे. बरं, एवढी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मित्रांनो दिलेली आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटतं. 3 याच्यामध्ये CNG टू पेट्रोल, इकडे RP मीटर, इकडे स्पीडोमीटर, हे तुमचा लाईट, टेम्परेचर, टोटल किलोमीटर, फ्युएल इंडिकेटर. ओके, आणि हा CNG इंडिकेटर आहे. सॉरी, हा टेम्परेचर नाही, हा CNG इंडिकेटर आहे. अँड कन्वर्ट करायला स्विच. अशा प्रकारे डिजिटल क्लस्टर याच्यामध्ये भेटतं. पियानो ब्लॅक फिनिश अगेन. ओके, देन क्रोम डोर, क्रोम गिअर नॉब, 2 बॉटल होल्डर, स्पेस, नो आर्मरेस्ट. ओके, हँड ब्रेक दिलेला आहे. अशा प्रकारे ग्लोब बॉक्स, नॉर्मल ग्लोब बॉक्स, इथे स्पेस आहे. डेना रियर व्ह्यू मिरर नॉर्मल. तुम्हाला सनरूफ भेटते इथे बघू शकता. ओके, सिंगल पेन सनरूफ, हॅलोजनमध्ये लाईट. ओके, हे आहे अशा प्रकारे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे इंटेरियर बाहेरून दिसतं. तर पाठीमागे जाऊया. चाइल्ड सेफ्टी लॉक दिलेला आहे. हार्ड प्लास्टिक, अगेन टेक्स्चर हनीकॉम टेक्स्चर. ओके, सिल्वर डार्क ग्रे मेटल फिनिशमध्ये. डोअर हँडल्स दिलेले आहेत. ॲडजस्टेबल हेडरेस्ट पाठीमागे नक्की बघायला वाटतं. आर्मरेस्ट नाही आहे. ओके, अगेन ब्लॅक स्टिचिंग, चाइल्ड सेफ्टी माउंट्स दिलेले आहेत. रियर AC वेंट्स, ठेवलेलं पॉवर सॉकेट इथे भेटणार आहे. स्पेस जबरदस्त आहे. नी रूम, लेग रूम, थाय सपोर्ट अमेझिंग आहे. शोल्डर हेडरूम पण जबरदस्त आहे. तर हाईट वाढवलेली निऑस म्हणू शकता या गाडीला. अँड खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. रूफ लाईट्स भेटते. ओके, पाठीमागून डॅशबोर्ड अशा प्रकारे दिसणार आहे. SX नाईट एडिशनचा. लाईट बंद करूया. ओके, आणि एवढा खेळ आहे. बोनेट ओपन करतो. बोनेट ओपन करून गाडीच्या इंजिनबद्दल पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. ओके, बोनेट ओपन केलेला आहे. ओके, तर हे 1.2 लिटर K सिरीजचं इंजिन आहे जे सक्सेसफुल आहे. खूप सायलेंट आहे. जे जवळजवळ 68 bhp आणि नियर अबाउट 95 Nm हे टॉर्क जनरेट करणार आहे. 27 ते 28 किलोमीटर पर kgचं मायलेज आहे. पेट्रोलवर तुम्ही अपेक्षा करू शकता 17-18चं मायलेज. इन्सुलेशनची गरज नाही आहे आणि दिलेलं पण नाही आहे. तर हे सायलेंट इंजिन, रिफाईंड इंजिन आहे मित्रांनो. आता सेफ्टीबद्दल बोलूया. 6 एअरबॅग्स, ABS विथ EBD, TPMS, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, असे सगळे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये ॲज अ स्टँडर्ड भेटणार. EBD सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. 8,38,000 रुपये, 9,38,000 रुपयाची एक शोरूम प्राईस आहे. ऑन रोड जवळजवळ 10.5 लाख जाईल. अँड SX नाईट एडिशन ही गाडी आहे. तर तुम्हाला पाहिजे तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. गाडी आहे ठाण्यामध्ये, कुठल्याही शोरूमला घेऊ शकता. जबरदस्त फीचर आहे. मायलेज पाहिजे, एक सनरूफवाली गाडी पाहिजे, SUV पाहिजे, ग्राउंड क्लिअरन्स चांगला पाहिजे आणि रिलायबल प्रोडक्ट पाहिजे. दिस इज द प्रोडक्ट. 6 एअरबॅग्स दिलेले असल्यामुळे सेफ्टीचा पण इथे खयाल ठेवलेला आहे मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.